नमस्कार, सुप्रभात. रविवारची 11 म्हणजे आपली वेळ भेटायची ठरली. गेले अनेक आठवडे सातत्याने डॉक्टर जयसिंगराव पवार आणि मंजुश्रीताई हे शाहू महाराजांच्या आयुष्यातले अनेक पैलू त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या सोप्या शब्दात ते मांडत राहतात. त्यांनी केलेला अभ्यास अनेक वेगळ्या विषयांचा त्यांच्या पद्धतीने ते मांडत राहिले. मंजुश्रीताईंचे आणि डॉक्टर जयसिंगराव पवारांचे मनपूर्वक आभार मानते. खूप वेगळे वेगळे विषय त्यांनी आपल्यासमोर मांडले. मी मंजुश्रीताईंना विनंती करते की आजचं भाषण त्यांनी केलेला, त्यांच्या मनातला जो विचार आहे, त्यांच्या अभ्यासातून मांडलेला तो त्यांनी मांडला. नमस्कार भगिनींनो आणि बंधूंनो. मागील व्याख्यानामध्ये आपण शाहू महाराजांच्या एका वादग्रस्त पैलूबद्दल चर्चा केली होती. तो म्हणजे शाहू महाराज स्वराज्यद्रोही होते का, आणि याचं उत्तर संशोधनाअंती आपल्याला नाही असं आलं. आजच्या व्याख्यानाच्या शीर्षकामध्येच प्रश्न आहे, तो म्हणजे शाहू महाराज ब्राह्मणद्वेष्टे होते का, आणि याचं उत्तर काही मी देणार नाहीये, तर शाहू महाराजांच्या जीवनामधील अनेक दाखल्यांमधून आपल्याला स्वतःलाच त्याचं उत्तर मिळेल याची मला खात्री आहे. प्रस्थापित सामाजिक, राजकीय, धार्मिक विषमतेच्या विरोधामध्ये ज्या ज्या समाजसुधारकांनी आत्तापर्यंत क्रांतिकारक पावलं उचलली, त्यांनी जिथं जिथं विद्रोह केला आणि आपल्या क्रांतिकारक कृतींनी त्यांनी समाजातल्या मूलभूत संरचनेला त्यांनी धक्का दिला, अशा सुधारकांना त्यांच्या हयातीमध्ये आणि त्यांच्या हयातीच्या नंतर सुद्धा अनेक वादांना, गैरसमजांना, पूर्वग्रहांना तोंड द्यावं लागलं. आणि असंच शाहू महाराजांच्या बाबतीमध्ये झालेलं आहे. खरं म्हणजे समाजातील दीनदुबळ्या, वंचित, शोषित समाजाच्या उन्नतीसाठी कष्ट करणारा, झटणारा असा हा राजा द्वेष्टा होता, परंतु तो सामाजिक विषमतेचा द्वेष्टा होता. ही सामाजिक विषमता की ज्यानं एका माणसाला दुसऱ्या माणसाशी माणुसकीच्या भावनेनं वागता येत नव्हतं, अशा वर्णश्रेष्ठत्वाचा, अशा धार्मिक दंभाचा तो द्वेष्टा होता. एका जातीला देवाप्रमाणे मानून दुसऱ्या जातीला पशुवत मानणाऱ्या जाती व्यवस्थेचा द्वेष्टा होता. पण शाहू महाराज हे ब्राह्मण द्वेष्टे होते हा गैरसमज का पसरला, म्हणजे यामागचं आपण कारण बघितलं पाहिजे की शाहू महाराजांबद्दल असा गैरसमजच का पसरला. पहिलं कारण मला असं वाटतंय ते म्हणजे वेदोक्त प्रकरण. 1899 ते 1905 या 6 वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये हे वेदोक्त प्रकरण पेटलं आणि त्यानं सगळा महाराष्ट्र ढवळून निघाला. ब्राह्मण वर्गालाच फक्त वेदोक्ताचा अधिकार आहे आणि बाकी सर्वजण शूद्र असल्यामुळं कुणालाही वेदोक्ताचा अधिकार नाही, असा पवित्रा कोल्हापुरातील पुरोहित वर्गानं घेतला आणि टिळकांनी त्याला पाठिंबा दिला. पण शाहू महाराजांनी या वर्णश्रेष्ठत्वाला धक्का देत त्यांनी वेदोक्ताचा अधिकार हा सर्व बहुजन समाजाला मिळवून दिला. आणि महाराजांच्या या धार्मिक बंडामुळं समस्त ब्राह्मण वर्ग हा त्यांच्या विरोधामध्ये गेला आणि त्यातूनच ते ब्राह्मण वर्गाचे द्वेष्टे आहेत, ब्राह्मण जातीचे द्वेष्टे आहेत, अशा प्रकारचा गैरसमज पसरला. पण ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर प्रवेश हा रामाच्या प्रेमासाठी केलेला नव्हता, त्याचा आग्रह त्यांचा रामाच्या प्रेमासाठी नव्हता, तर त्यामध्ये अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी होता. त्याचप्रमाणे शाहू महाराजांचा हा वेदांचा जो आग्रह होता, वेदोक्ताचा जो आग्रह होता, हा वेदोक्ताचा आग्रह हा वेदांच्या प्रेमापोटी नव्हता, तर ज्या समस्त बहुजन समाजाला शेकडो वर्ष वेदापासून दूर ठेवलं गेलं, वंचित ठेवलं गेलं, त्या समाजाला वेदांचा अधिकार देण्यासाठी होता. आणि मला असं वाटतंय दुसरी घटना अशी घडली असेल गैरसमजासाठीची, ती म्हणजे आरक्षणाचा जाहीरनामा. 26 जुलै 1902 ला
शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामधल्या सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांसाठी 50% राखीव जागांचा इतिहास प्रसिद्ध असा जाहीरनामा जाहीर केला आणि ज्याच्यामधून एकाच जातीचा वरचष्मा नाहीसा होऊन समान संधीची दारं ही सर्व मागासवर्गीयांना खुली झाली. याबाबत सुद्धा शाहू महाराजांनी केलेली ही कृती द्वेषातून नव्हती का एखाद्या जातीचे हक्क काढून घेण्याची भावना त्याच्यामध्ये नव्हती, तर सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचा दृष्टिकोन त्याच्या मागे होता, जो आपल्या राज्यघटनेचा दृष्टिकोन आहे. तिसरी घटना मला असं वाटते की ज्याच्यातून महाराज ब्राह्मण द्वेष्टे असल्याचा गैरसमज निर्माण झाला ती म्हणजे कुलकर्णी वतन खालसा करण्याची. प्रत्येक खेड्यामध्ये कुलकर्णी असे, कुलकर्णी वतन असे आणि कुलकर्णी हा एकमेव गावातला लिहिणारा वाचणारा असा हा गृहस्थ असे. बाकी पाटलाला महत्त्व खूप होतं ग्रामव्यवस्थेमध्ये, परंतु पाटील शिकलेला असायचा नाही. म्हणजे पाटलापासून सर्व प्रजा जी होती ती अशिक्षित होती आणि त्यामुळं शाहू महाराजांच्या काळामध्ये हा कुलकर्णी गरीब रयतेवर अन्याय करत असे आणि त्याच्या या सावकारी पाशामध्ये शेतकरी अगदी भरडून जात असे, देशोधडीला लागत असे. शाहू महाराजांना जेव्हा या गोष्टीची जाणीव झाली त्यावेळेला शाहू महाराजांनी आपल्या संस्थानातील हे कुलकर्णी वतन खालसा केलं आणि ब्रिटिश संस्थानामध्ये ज्या पद्धतीप्रमाणे तलाठी नेमण्याची प्रथा होती पद्धत होती त्याप्रमाणे शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये सुद्धा तलाठी नेमायचं ठरवलं. त्यासाठी त्या तलाठ्यांच्या जागांसाठी मागासवर्गीयांची सुद्धा वर्णी लागावी म्हणून शाहू महाराजांनी तलाठ्यांचे प्रशिक्षण वर्ग सुरू केले आणि असा हा प्रशिक्षित तलाठी, मग तो कोणत्याही जातीचा असो, हा कुलकर्णीचं काम करू शकत होता. म्हणजे जो शिक्षित आहे, ज्याची योग्यता आहे, असा कोणताही माणूस आता हे काम करू शकत होता. हे आपल्या आजच्या लोकशाहीला धरूनच होतं. पण यामुळं काय झालं तर यामुळं शाहू महाराजांच्या बद्दल ब्राह्मण वर्गामध्ये द्वेष आणि राग निर्माण झाला. आता इथं आपण एक गोष्ट विसरता कामा नये की शाहू महाराजांनी कुलकर्णी वतन खालसा करत असताना कुलकर्ण्याचं काम जरी काढून घेतलं असलं तरी त्याची वतनी जमीन काढून घेतली नाही. त्याच्याजवळ जमीन ठेवली, त्याच्या पोटावर पाय येऊ दिला नाही आणि ही गोष्ट सोयीस्कररित्या विसरली जाते आणि कुलकर्णी वतन खालसा केलं असा ओरडा केला जातो. तिसरी, ह्या तिन्ही या ज्या महत्वाच्या घटना आहेत की ज्यामुळं कदाचित शाहू महाराज हे ब्राह्मण द्वेष्टे होते अशा प्रकारचा गैरसमज पसरवला गेला. पण त्याबरोबर मला असं वाटतंय की शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये जे क्रांतिकारक कायदे केले, मग त्यामध्ये विधवा पुनर्विवाहाचा कायदा आहे, त्यामध्ये घटस्फोटाचा कायदा आहे, प्राथमिक शिक्षण सक्तीचा कायदा आणि आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह कायदा, असे अनेक कायदे त्यांनी केले. तर या कायद्यांमुळं जो एक आमूलाग्र बदल झाला, क्रांतिकारक बदल झाला, यामुळं सुद्धा हा सनातनी वर्गामध्ये शाहू महाराजांच्या बद्दल तेढ निर्माण झालेली आपल्याला दिसते. पण शाहू महाराज हे ब्राह्मण जातीच्या विरोधामध्ये नव्हते, ते ब्राह्मण्याच्या विरोधामध्ये होते. मी मागच्या लेक्चरमध्ये ब्राह्मण्याचा अर्थ सांगितलेला आहे. त्या ब्राह्मण्याच्या विरोधामध्ये होते, ते वर्णश्रेष्ठत्वाच्या विरोधामध्ये होते, जसे महात्मा फुले होते. आणि महात्मा फुलेंनी जसं सत्यशोधक समाजाची स्थापना करत असताना म्हटलेलं आहे की धर्म राज्य भेद मानवा नसावे, सत्य वागावे ईशासाठी, ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मणासी, धरावे पोटासी बंधुपरी. म्हणजे ज्योतिबांनी म्हटलेलं आहे की ख्रिस्त, मोहम्मद आणि मांग बंधूप्रमाणे ब्राह्मणालाही पोटाशी धरावं. आणि असं सांगणाऱ्या या ज्योतिबा फुल्यांचे न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर भांडारकर, त्याचबरोबर लोकहितवादी देशमुख अशी ब्राह्मण मंडळी साथीदार होती. जसं ज्योतिबा फुल्यांचा सत्यधर्म हा ब्राह्मण वर्गावर सूड उगवण्यासाठी निर्माण झालेला नव्हता, त्याचप्रमाणे शाहू महाराजांची सामाजिक न्यायाची जी भूमिका होती ती ब्राह्मण द्वेषावर आधारित नव्हती, तर ती मानवी समता आणि बंधुतेवर आधारित होती. आणि त्यामुळं
शाहू महाराज सुद्धा अनेक महत्वाच्या गोष्टींचा विचार विनिमय हा न्यायमूर्ती रानडे, नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्यासारख्या ब्राह्मण विद्वानांशी करताना आपल्याला दिसतात. आपण जेव्हा आरक्षणाचा जाहीरनामा म्हणतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की आरक्षण आल्यानंतर सर्व ब्राह्मण वर्गाची हकलपट्टी झाली, परंतु तसं झालेलं नाहीये. आरक्षण आल्यानंतर सुद्धा महाराजांच्या सरकारी आणि खाजगी खात्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ब्राह्मण वर्ग होता. महाराजांची कारकिर्दीची सुरुवात म्हणजे 1894ला महाराजांच्या खाजगी खात्यामध्ये, मला इथे एक आकडेवारी सांगायची आहे की खाजगी खात्यामध्ये 53 जागांवर 46 ब्राह्मण आणि 7 ब्राह्मणेतर होते. म्हणजे किती विसंगती होती बघा की 46 ब्राह्मण होते 53 पैकी आणि 7 फक्त ब्राह्मणेतर होते. हीच गोष्ट 1922ला कशी झालेली आहे तर 1922ला म्हणजे महाराजांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या वर्षी 43 ब्राह्मण, म्हणजे 46 होते ते 43 ब्राह्मण आणि 7 ब्राह्मणेतरांच्या जागी 109 ब्राह्मणेतर हे महाराजांच्या सेवेमध्ये नोकरीमध्ये होते. म्हणजे शाहू महाराजांनी ब्राह्मणांना नोकरीवरनं काढून टाकलेलं नाहीये, तर ब्राह्मणेतरांना शिक्षित केलं आणि त्यांना नोकरीवर घेतलं, ब्राह्मणेतरांच्या जागा वाढवल्या. महाराजांच्या संस्थानामध्ये अनेक चांगल्या पदांवर ब्राह्मण व्यक्ती होत्या. मग अगदी महाराजांच्या संस्थांचे जे फौजदार होते ते फौजदार बळवंतराव म्हैसकर होते, ते ब्राह्मण होते. महाराजांचे शिक्षक कुंभोजकर, पेंडसे, केशवराव गोखले हे ब्राह्मण होते. महाराजांचे चिटणीस S.G. देशपांडे, महाराजांचे खाजगी कारभारी नागेश पांडुरंग भिडे, अशा कितीतरी व्यक्ती या ब्राह्मण वर्गातल्या होत्या आणि ह्या नोकरीमध्ये होत्या. याचबरोबर गंगाधर झुरळे आणि कमलाकर सांगावकर हे 2 ब्राह्मण हुजरे हे महाराजांचे अत्यंत लाडके असे हुजरे होते. अशीच एक गोष्ट मला सांगायची आहे महाराजांच्या नोकरीमध्ये असलेल्या कोल्हापूरच्या सांगवडेकर कुलकर्णी बंधूंची. खूप मजेशीर अशी ती गोष्ट आहे आणि त्यातून आपल्याला खूप मोठा बोधही होतो. काय होतं तर नारोपंत सांगवडेकर कुलकर्णी हे शाहू महाराजांचे पिता जयसिंगराव घाडगे यांचे स्नेही आणि शाहू महाराजांना जेव्हा कोल्हापूर संस्थानामध्ये दत्तक दिलं त्यावेळेला त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी नारोपंतांची नेमणूक झाली आणि नारोपंतांनी अगदी ती चोख कामगिरी आपली बजावली. परंतु पुढं मग ते सावकारी पाशामध्ये अडकले, ते कर्जबाजारी झाले, त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या मुलंबाळं अगदी उघड्यावर पडली आणि त्यांच्यावर अगदी आभाळ कोसळलं. शाहू महाराजांनी या नारोपंतांच्या मुलांना भाऊसाहेब आणि बापूसाहेब या 2 मुलांना बोलवलं, त्यांना जवळ घेतलं आणि महाराज त्यांना काय म्हणतात बघा. महाराज त्यांना म्हणाले, अरे तुम्ही रडू नका, मी आहे ना, तुमचा बा अजून मेला नाहीये. माझ्या लहानपणी तुमच्या वडिलांनी मला सांभाळलं, मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. म्हणून त्यांना वाड्यावर बोलवलं, त्यांना सरकारी आपल्या दरबारच्या नोकरीमध्ये रुजू करून घेतलं. यावेळी या नारोपंतांच्या जमिनीवर जप्तीचे हुकूम आलेले होते. या हुकुमाला शाहू महाराजांनी स्थगिती दिली आणि या स्थगितीवर लगेच सही करणं आवश्यक होतं. त्यावेळेला हे कुलकर्णी बंधू आले तेव्हा शाहू महाराज जेवत होते. जेवत असताना कुलकर्णी बंधूंनी सांगितलं की असं असं स्थगितीच्या ह्याच्यावर सही केली पाहिजे. शाहू महाराजांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या खरकट्या हातांनी या स्थगितीवर सही केलेली आहे. म्हणजे किती आत्मीयता या कुलकर्णी कुटुंबाबद्दल होती हे आपल्याला इथं दिसून येतं. खरी गंमत तर पुढंच आहे, ती म्हणजे हे 2 बंधू, कुलकर्णी बंधू हे दरबारच्या नोकरीमध्ये लागले. कामामध्ये अगदी ते चोख होते. पण दुपारचं जेवण झालं की ते 2 झोपत असत आणि मोठमोठ्यानं ते घोरत असत. त्यांच्या वरिष्ठांनी शाहू महाराजांकडे तक्रार केली. शाहू महाराजांनी विचारलं, ते काम करतात का? हो, कामामध्ये अगदी वाघ आहेत, पण दुपारी झोपतात आणि घोरतात. शाहू महाराजांनी त्यांना बोलवलं. सगळ्यांना असं वाटलं की आता ह्यांची चांगलीच खरडपट्टी निघणार. पण शाहू महाराज काय म्हणतात बघा. शाहू महाराज त्या 2घांना म्हणतात की अरे 2 कामावर 2 पारी झोपता ते झोपता, निदान मोठ्यानं घोरू तरी नका, लोक बोंबलतात तुमच्या नावानं. जरा जावा, जरा हळू घोरा,
जावा. अशा प्रकारे त्यांची खरडपट्टी न काढता शाहू महाराजांनी उलट त्यांना अत्यंत जिव्हाळ्यानं आणि प्रेमाचं छत्र या कुलकर्णी बंधूंवर ठेवलं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशाच एका कुलकर्ण्यांची आणखीन एक गोष्ट आहे, ती म्हणजे शाहू महाराजांची स्नुषा इंदुमती देवी या 11व्या वर्षीच विधवा झाल्या. आणि शाहू महाराजांच्या पुढे एक मोठा प्रश्न उभा राहिला की आता या छोट्याशा सुनेचं मी काय करू. त्यावेळेला त्यांना शिक्षण द्यायचं ठरवलं. शाहू महाराजांनी त्यांना शिक्षण देण्यासाठी शिक्षक नेमले. त्यामधले एक होते भार्गवराव कुलकर्णी. एकदा शाहू महाराज म्हणाले की मी शिक्षकांना पगार देत असलो तरी तो विद्यादानासाठी देतोय आणि विद्येचं महत्त्व मला माहिती आहे. त्यामुळं जोपर्यंत हे भार्गवराव कुलकर्णी हे माझ्या सुनेला शिकवायला येत आहेत, विद्या द्यायला येत आहेत, तोपर्यंत त्यांनी मला मुजरा करण्याची गरज नाही. उलट माझ्या सुनेच्या कल्याणासाठी मीच त्यांना नमस्कार करत जाईन. म्हणजे अशा प्रकारे एक राजा आपल्या सुनेच्या शिक्षकाला, ब्राह्मण शिक्षकाला नमस्कार करायला तयार होतो, असं उदाहरण हे आपल्या महाराष्ट्रामध्ये हे पहिलंच असेल. महाराजांच्या अशी अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. खूप उदाहरणं आहेत महाराजांच्या चरित्रामध्ये, पण वेळेअभावी काही उदाहरणच मी तुम्हाला सांगतेय. महाराजांचे चिटणीस एस जी देशपांडे, या एस.जी. देशपांडे यांनी एक आठवण सांगितलेली आहे की ते राजाराम हायस्कूलचे शिक्षक होते. त्यांची कोणतीही ओळख नव्हती दरबारामध्ये, दरबाराच्या कुठल्याही व्यक्तीशी त्यांचा वशिला नव्हता. असं असताना सुद्धा शाहू महाराजांनी त्यांना आपलं चिटणीस म्हणून नेमलं. आणि नुसतंच चिटणीस म्हणून नेमलं नाही, तर ते म्हणतात की शाहू महाराजांनी त्यांच्यावर पुत्रवत प्रेम केलं. ते काय म्हणतात बघा, मरेपर्यंत त्यांनी मजवर पुत्रवत लोभ ठेवला, तो काय अब्राह्मण म्हणून. म्हणजे मी ब्राह्मण असून सुद्धा माझ्यावर पुत्रवत त्यांनी प्रेम केलं. पुढं हे देशपांडे काय म्हणतायत की त्यांना म्हणजे शाहू महाराजांना झब्बुगिरी बिलकुल आवडत नसे. पुढारलेल्या वर्गाने मागासलेल्यांना मागे ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांना दिसून आले की शाहू महाराजांच्या अंगाची लाही होत असे. हे उद्गार आहेत एका देशपांडेचे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. शाहू महाराजांच्या नोकरीमध्येच असणारे नव्हे, तर त्यांचे स्नेही सुद्धा ब्राह्मण होते. महाराजांचे अगदी जवळचे स्नेही म्हणजे तोफखाने, की जे ॲनी बेझंट यांचे अनुयायी होते, शाहू महाराजांचे सल्लागार आणि जवळचे मित्र होते. या तोफखान्यांनी अनेक आठवणी शाहू महाराजांच्या लिहून ठेवलेल्या आहेत. तोफखान्यांची एक इथं आठवण आहे की तोफखान्यांना शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये विद्यापीठ हायस्कूल काढण्यासाठी 30ची जागा दिली. पण या बामणाला कशाला जागा द्यायची म्हणून महाराजांच्या कारभारानं चालढकल केली. जागा दिलीच नाही 30ची मोकळी करून. पण महाराजांना जेव्हा हे समजलं त्यावेळेला ते अत्यंत संतापले, स्वतः निघाले आणि तुरुंगातल्या कैद्यांना त्यांनी घेतलं आणि 30वर जाऊन ती 30 रिकामी करायला घेतली. स्वतः उन्हात उभे राहिले आणि सकाळी 7 पासून दुपारपर्यंत भिंतीला टेकून उन्हात उभं राहून शाहू महाराजांनी या विद्यापीठ हायस्कूलसाठी 30ची जागा रिकामी करून घेतली. यावेळेला तोफखाने म्हणतात, मी खुर्ची दिली, पण शाहू महाराज खुर्चीवर बसले नाहीत, ते भिंतीला टेकून उन्हामध्ये उभे होते. म्हणजे आपल्या ब्राह्मण मित्राला शाळा काढून देण्यासाठी शाहू महाराजांनी किती तातडीनं, किती तळमळीनं लगेचच कारवाई केलेली आहे. स्वतः उन्हात उभं राहून ती कारवाई केलेली आहे, हे इथं आपल्याला लक्षात येतं. असेच शाहू महाराजांचे आणखीन एक स्नेही सांगलीचे वकील गणेश रघुनाथ अभ्यंकर, हे त्यांचे अगदी जवळचे स्नेही होते. आणि त्यांनी प्रसिद्ध केलेला एक ग्रंथ नेटिव्ह स्टेट्स अँड पोस्ट वॉर रिफॉर्म्स, या ग्रंथाच्या प्रती शाहू महाराजांनी घेतल्या आणि त्याच्या प्रसारासाठी सर्व मित्रमंडळींना त्या प्रती पाठवून दिल्या. शाहू महाराज जेव्हा चेंबर ऑफ प्रिन्सेस
या संस्थानिकांच्या अधिवेशनाला जात असत, त्यावेळी हे या अभ्यंकर वकिलांना घेऊन जात असत. आता महाराजांचे असेही एक स्नेही होते की ज्यांनी महाराजांचे डोळे उघडले आणि वेदोक्ताचा एक नवा अध्याय सुरू झाला. ते म्हणजे राजाराम शास्त्री भागवत. काळ आहे 1899. 1899च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये पंचगंगेच्या तीरी शाहू महाराज स्नानासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर राजाराम शास्त्री भागवत होते. जेव्हा नारायण भटजीनं शाहू महाराजांच्यासाठी पुराणोक्त मंत्र म्हणायला सुरुवात केली, त्यावेळी या राजाराम शास्त्री भागवतांनीच शाहू महाराजांना हे निदर्शनास आणून दिलं की हा भटजी तुम्हाला शूद्र मानून पुराणोक्त मंत्र म्हणायला लागलाय. आणि जेव्हा नारायण भटजीनं महाराजांना शूद्र लेखलं, त्यावेळेला हेच राजाराम शास्त्री भागवत हे महाराजांच्या बाजूने उभे राहिले. म्हणजे याचं कारण असं आहे की राजाराम शास्त्री भागवतांचं ब्राह्मण्य हे दुसऱ्याला शूद्र लेखणारं नव्हतं. आणखीन एका व्यक्तीची इथं दखल घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. ते म्हणजे कुरुंदवाड सिनियर चे राजे बाळासाहेब चिंतामणराव पटवर्धन. हे सुद्धा ब्राह्मण असून सुद्धा यांनी वेदोक्त प्रकरणामध्ये शाहूंची पाठराखण केलेली आहे आणि या बाबतीमध्ये त्यांनी शंकराचार्यांचा निषेध केलाय. त्याचप्रमाणे नामदार गोपाळकृष्ण गोखले आणि दिनकर शास्त्री कानडे हे तर विजापूरकर, म्हणजे ज्या विजापूरकरांनी शाहू महाराजांना वेदोक्तामध्ये कडाडून विरोध केला त्या विजापूरकरांचे हे शिष्य. पण त्यांनी सुद्धा विजापूरकरांच्या या विरोधाचा आणि त्यांच्या जातीय दृष्टिकोनाचा धिक्कार केलेला आहे. म्हणजे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की वेदोक्त प्रकरणामध्ये समस्त ब्राह्मण वर्ग हा शाहू महाराजांच्या विरोधामध्ये उभा राहिला असला तरी काही विचारी मंडळी, सुज्ञ ब्राह्मण मंडळी शाहू महाराजांच्या पाठीशी उभी होती, हे आपण दुर्लक्षून चालणार नाही. आपण मागील एका व्याख्यानामध्ये चर्चा केलेली आहे की शाहू महाराजांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी ब्राह्मणेतर पत्रकारितेला प्रोत्साहन दिलं. मग अगदी त्याच्यामध्ये दिनकरराव जवळकर, श्रीपतराव शिंदे आहेत, त्याचप्रमाणे भास्करराव जाधव, मुकुंदराव पाटील अशा अनेक तरुण ब्राह्मणेतरांना त्यांनी पत्रकारितेमध्ये प्रोत्साहन दिलं. हे आपल्याला माहिती आहे. पण गोपाळ गणेश आगरकरांच्या निर्भीड पत्रकारितेचा वारसा चालवणाऱ्या संपादक विनायकराव जोशी यांना सुद्धा शाहू महाराजांनी आर्थिक सहाय्य दिलं होतं सुधारक या वृत्तपत्रासाठी. त्याचप्रमाणे संदेश हे केसरीच्या तोडीचं वृत्तपत्र होतं आणि अच्युतराव कोल्हटकर हे संदेश चालवत होते. तेव्हा संदेशसाठी 4,000 रुपयांची मदत शाहू महाराजांनी केलेली आहे. म्हणजे पत्रकारितेमध्ये सुद्धा ब्राह्मण म्हणून चांगल्या वृत्तपत्रांमध्ये शाहू महाराजांनी दुजाभाव केलेला नाहीये. महाराजांनी अनेक कलांना प्रोत्साहन दिलं. त्याचप्रमाणे अनेक कलाकारांनाही प्रोत्साहन दिलं, कलाकारांनाही आश्रय दिला. आणि त्यामधले एक कलावंत म्हणजे बालगंधर्व. मराठी रंगभूमीला पडलेलं एक सुंदर स्वप्न. बालगंधर्व म्हणजे नारायण श्रीपाद राजहंस. हे खरं म्हणजे वयाच्या 10व्या वर्षापासूनच गायनामध्ये विख्यात झालेले होते आणि टिळकांनी त्यांना गंधर्व ही पदवी दिलेली होती. पण त्यांच्या कानामध्ये एक दोष होता आणि त्यामुळं त्यांच्या गायनावर त्याचा परिणाम होत असे. योगायोगानं शाहू महाराजांना एकदा त्यांचं गायन ऐकायला मिळालं आणि शाहू महाराजांनी त्यांच्या कानातला हा दोष ओळखला आणि आपले स्वतःचे डॉक्टर गाडगीळ म्हणजे शाहू महाराजांचे डॉक्टर गाडगीळ आणि संस्थानचे फौजदार बळवंतराव म्हैसकर या दोघांना बालगंधर्वांबरोबर मिरजेला पाठवलं आणि डॉक्टर वॉनलेस यांच्याकडून त्यांच्यावर उपचार केले. त्यामुळं बालगंधर्वांचा हा कानाचा दोष गेला आणि त्यांच्या गायनामध्ये कमालीची सुधारणा झाली. हे झाल्यानंतर मिरजेमध्ये शाकुंतल नाटकाचा प्रयोग झाला. त्यावेळेला पहिल्यांदा बालगंधर्वांनी शाकुंतलेचा रोल केला
आणि शाहू महाराज त्या प्रसंगी पडद्याच्या आड स्वतः बसलेले होते. हा बालगंधर्वांचा पहिला स्त्री पात्रातला प्रयोग होता. तो इतका गाजला की मराठी रंगभूमीवर बालगंधर्व एक अजरामर असे कलावंत ठरले. आणि हा कलावंत म्हणजे शाहू महाराजांनी मराठी रंगभूमीला आणि महाराष्ट्राला दिलेली एक देणगी आहे. शाहू महाराज हे कलावंतांना ज्याप्रमाणे प्रोत्साहन देत होते त्याचप्रमाणे ब्राह्मण उद्योजकांच्याही पाठीशी उभे राहत होते. ब्राह्मण उद्योजकांना सुद्धा ते वेळोवेळी प्रोत्साहन देत होते, मदत करत होते. हिंदुस्थानामधले प्रमुख देशी उद्योगपती जे होते त्याच्यामध्ये त्या काळामध्ये होते लक्ष्मणराव किर्लोस्कर. ह्या लक्ष्मणराव किर्लोस्करांची जी काही उद्योगधंद्यातली धडपड जी चालू होती, त्यांचे जे धाडसी प्रयत्न चालू होते त्याबद्दल शाहू महाराजांना खूप आस्था होती. आणि एक मराठी माणूस या उद्योगधंद्यामध्ये आहे याचा त्यांना अभिमान होता. एकदा काय झालं की या किर्लोस्करांना, लक्ष्मणराव किर्लोस्करांना आपल्या कारखान्यासाठी कच्चे लोखंड पाहिजे होतं. आणि त्या कच्च्या लोखंडासाठी त्यांना कुठंच ते लोखंड मिळेना, कमतरता भासू लागली त्यांना. आणि त्यांच्या पुढे मोठी समस्या उभी राहिली या कच्च्या लोखंडामुळं. शाहू महाराजांना ही गोष्ट समजली. शाहू महाराजांनी लगेच आपल्या संस्थानामधल्या सगळ्यात ज्या काही जुन्या तोफा होत्या या तोफा घेतल्या आणि त्या किर्लोस्करांच्या कारखान्याला दिल्या. किर्लोस्करांच्या कारखान्याचा आवार या लोखंडी तोफांनी भरून गेलं आणि किर्लोस्करांचा प्रश्न सुटला. म्हणजे शाहू महाराजांचं औदार्य हे त्यांच्यासारखंच अवाढव्य होतं. आणि या औदार्याला ब्राह्मणेतर असा भेद माहीत नव्हता. ह्या औदार्याचं आणखीन एक उदाहरण मला इथं सांगावंसं वाटतंय. ते म्हणजे महाराज चेंबर ऑफ प्रिन्सेसच्या अधिवेशनाला जात असत. चेंबर ऑफ प्रिन्सेस ही भारतातील संस्थानिकांची एक सभा असे. त्याचा अध्यक्ष व्हॉइसरॉय असे भारताचा. तर अशा सभेला, अधिवेशनाला एकदा शाहू महाराज गेले होते. इतर संस्थानिकही होते आणि त्यामध्ये सांगलीचे राजे पटवर्धन सुद्धा होते. अधिवेशन सुरू झालं आणि या अधिवेशनामध्ये व्हॉइसरॉयच्या सेक्रेटरीनं सांगलीच्या राजेसाहेबांचा उल्लेख हा मिस्टर पटवर्धन ऑफ सांगली असा केला. शाहू महाराजांनी लगेच त्यावर हरकत घेतली आणि त्याला सांगितलं, ही इज द राजेसाहेब ऑफ सांगली. असं म्हटल्यावर मुधोळचे राजे घोरपडे होते, ते स्वसंस्थानिक होते आणि या सांगलीच्या पटवर्धनांना ते जहागीरदार सर्व समजत होते. त्यामुळं त्यांना राग आला आणि ते उठले आणि ते शाहू महाराजांना म्हणाले, जर हे पटवर्धन राजे तर आम्ही कोण? असं म्हटल्यावर शाहू महाराज त्यांना म्हणाले, तुम्ही स्वतःला महाराज म्हणा. मग परत जेव्हा मुधोळकर राजे घोरपडे म्हणाले की आम्ही जर महाराज तर मग तुम्हाला काय म्हणायचे? असं म्हटल्यानंतर शाहू महाराज त्यांना म्हणतात, मला तुमचा हमाल म्हणा. असं म्हणून शाहू महाराज हे राजे पटवर्धन ज्या शेवटच्या बाकावर एकटे बसलेले होते तिथं जाऊन त्यांच्या जवळ बसले. ही आठवण पटवर्धन राजेसाहेबांचे बंधू बापूसाहेब पटवर्धन यांनी तोफखान्यांना सांगितलेली आहे. बघा बापूसाहेब काय म्हणतात शाहू महाराजांच्या बद्दल. रिअली तोफखाने, युअर महाराजा इज अ ज्वेल. मेनी इन दिस पार्ट misunderstand his highness and many others, I believe, purposely misrepresent him. I am really very sorry for all this madness and jealousies amongst us. म्हणजे बापूसाहेब पटवर्धनांचे हे जे शब्द आहेत की जाणीवपूर्वक या तुमच्या महाराजांच्या बद्दल गैरसमज पसरवला जातोय, हे शब्द म्हणजे त्यावेळच्या ब्राह्मण वर्गाच्या शाहू महाराजांबद्दलच्या गैरसमजावर प्रकाश टाकतात. आता मला इथं शाहू महाराजांच्या टिळकांच्या बद्दलच्या ममत्वाबद्दल बोलायचंय. खरं म्हणजे आधुनिक महाराष्ट्राच्या अभ्यासकांनी असं म्हटलेलं आहे की सामाजिक सुधारणांच्या बाबतीत
जर शाहू महाराजांसारख्या महान समाजक्रांतिकारकाच्या बरोबर जर टिळकांसारखा एक महान राष्ट्रीय नेता, राजकीय नेता जर उभा असता तर महाराष्ट्राचा इतिहास बदलला असता. आणि खरं आहे ते, पण तसं घडलं नाही. टिळकांनी तर वेदोक्त प्रकरणामध्ये आणि नंतरही समस्त ब्राह्मण वर्गाचं प्रतिनिधित्व केलं. पण असं असून सुद्धा शाहू महाराजांचं टिळकांबद्दलचं ममत्व कमी झालेलं नव्हतं. हे आपल्याला टिळकांच्या शेवटच्या आजारपणामध्ये जेव्हा ते अत्यवस्थ होते तेव्हा दिसून येतं. शाहू महाराजांनी टिळकांचे पुत्र श्रीधरपंत यांना पत्र लिहिलं आणि त्यांना कळवलं की टिळकांना मिरजेच्या आमच्या बंगल्यामध्ये तिथं विश्रांतीसाठी आणा. डॉक्टर वेल आणि डॉक्टर वॉनलेस यांच्या औषधोपचाराखाली ते बरे होतील. मिरजेच्या उष्ण हवामानामुळे त्यांना चांगलं वाटेल, त्यामुळे तातडीनं मी तोफखाने यांना मुंबईला पाठवत आहे. अशी अगदी आत्मीयतेनं त्यांनी पत्र लिहिलं. पण तेही घडलं नाही, कारण तोफखाने मुंबईला पोहोचण्याआधीच टिळकांच्या निधनाची वार्ता आली. टिळकांच्या निधनाची वार्ता शाहू महाराजांना ते रायबागला असताना, शिकारीसाठी गेलेले असताना त्यांच्याकडे तार आली आणि त्यांनाही समजली. हे समजल्यानंतर शाहू महाराजांनी आपले डोळे घट्ट मिटून घेतले आणि त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागले. शाहू महाराज आपल्या याला मदतनीसाला म्हणतात की अरबशाह, माझा थोर शत्रू नाहीसा झाला, आता मी कोणाशी लढू. त्यांची देशसेवा ही थोर होती. त्या दिवशी खरं म्हणजे महाराजांचा शिकारीचा बेत होता. महाराजांनी तो बेत रहित केला. त्या दिवशी मांसाहार वर्ज केला आणि शाहू महाराजांनी वाघ पाळलेले असत त्या वाघांना सुद्धा मांस न देता महाराजांनी दूध पाजलं. असा हा आतमध्ये करुणेचा सागर असलेला हा राजा होता. शेवटी मला सांगावंसं वाटतंय की माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देण्यासाठी धडपडणाऱ्या या राजाची एक गोष्ट सांगावीशी वाटते. ती सांगते आणि मी थांबते. कारण मगच आपल्याला कळेल की शाहू महाराज हे ब्राह्मणेतर असा भेद करणाऱ्यातले नव्हते. त्यांना माणूस ही एकच जात माहीत होती, हे आपल्या लक्षात येईल या उदाहरणावरून. उदाहरण कोणतं आहे तर शाहू महाराज हुबळीला गेलेले होते एका अधिवेशनासाठी, तेव्हा एका परिषदेला. त्यावेळेला शाहू महाराजांना तिथं गेल्यानंतर अगोदरच शाहू महाराजांची कीर्ती हुबळीला सगळीकडे पसरलेली होती. लोक त्यांचे भक्त झालेले होते. महाराजांना सभेच्या ठिकाणी मिरवणुकीनं न्यायचं ठरलं आणि लोकांनी अगदी प्रेमानं असं ठरवलं की महाराजांचा रथ जो आहे तो घोड्यांनी नाही ओढायचा, आपण ओढायचा. म्हणून त्यांनी रथाची घोडी सोडवायला सुरुवात केली. तेव्हा शाहू महाराजांना जेव्हा हे कळालं तेव्हा शाहू महाराज म्हणतात की मी असे कधीच करू देणार नाही. अरे, मी माणसांची जनावरे करायला आलेलो नाही, तर जनावरांची माणसं बनवायला आलोय. म्हणजे किती उदात्त या राजाचे विचार होते आणि कोणत्या पार्श्वभूमीवर हे विचार होते हे जर आपल्याला कळलं तर महाराजांच्या या उदात्ततेची उंची आणखीन वाढते. कोणत्या पार्श्वभूमीवर तर ज्या काळामध्ये शंकराचार्यांसारखे धर्मगुरू हे माणसांनी ओढलेल्या रथामध्ये बसत होते. एकदा तर शंकराचार्यांच्या पालखीला टिळकांनी खांदा दिलाय आणि शंकराचार्यांनी सुद्धा टिळकांच्या सारख्या महान राष्ट्रीय नेत्याला खांदा देऊ दिला. अशा काळामध्ये, अशा पार्श्वभूमीवर शाहू महाराज माणसांना आपला रथ ओढू देत नाहीत. म्हणजे हा माणूस म्हणून आणि राजा म्हणून किती मोठा होता हा राजा, हे आपल्या लक्षात येतं. म्हणजे इकडं चेंबर ऑफ प्रिन्सेस मध्ये सर्व राजे राजवाड्यांच्या मध्ये राजे पटवर्धनांना माणुसकी दाखवणारा आणि इथं सर्वसामान्य माणसामध्ये आपलं राजेपण दाखवणारा एक राजा कसा असावा, त्यानं माणसांना माणसासारखं वागवावं असा वस्तुपाठ देणारा हा राजा होता. त्यामुळं प्रजेला
लोकशाहीचे हक्क द्यायला उत्सुक असणारा, हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी प्रयत्न करणारा आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून, त्याचबरोबर अल्लादिया खान आणि बालगंधर्व या दोन्ही कलावंतांना सारखंच प्रेमानं वागवणारा आणि असं म्हणणारा की परस्परांची मने, शाहू महाराज म्हणतात की परस्परांची मने एक करणे असेल तर परशुरामास रामाने जिंकले, तो राम क्षत्रिय होता, परशुराम ब्राह्मण होता, असल्या गतकालीन गोष्टी आम्ही साफ विसरल्या पाहिजेत. म्हणजे अरे राम क्षत्रिय होता, परशुराम ब्राह्मण होता, या गोष्टीमध्ये आता अडकून पडू नका, असं म्हणणारा हा राजा होता. मांग जातीला माय पुअर मांग्स असं जिव्हाळ्यानं म्हणणारा आणि त्याचबरोबर इकडं कुलकर्ण्याच्या पोरांना अरे मी आहे ना, मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही असं म्हणणारा, असं म्हणून पोटाशी धरणारा, डोंबाऱ्यांना त्याचबरोबर फासे पारद्यांना पोटाशी धरणारा आणि त्याच वेळेला देशपांडे, कानेटकर, ढेरे, टेंभे या ब्राह्मण मंडळींवर पुत्रवत प्रेम करणारा. म्हणजे महात्मा फुलेंनी म्हटल्याप्रमाणे ख्रिस्त मोहम्मद मांग यांच्या बरोबरच ब्राह्मणालाही पोटाशी धरणारा असा हा राजा ब्राह्मण द्वेष्टा असू शकतो का, याचा विचार आपण करावा आणि शाहू महाराजांच्या अनुकरणीय कृतीची पुनरावृत्ती आपण करावी असं आवाहन मी या निमित्तानं करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंजुषीताईंनी त्यांच्या सोप्या भाषेत त्यांनी केलेला अभ्यास हा आपल्यासमोर आज मांडला. विषय वेगळे असतात, काही खूप संवेदनशीलपणे त्याच्यावर बोलणं गरजेचं असतं, कारण का शेवटी आपण एक दुसऱ्या माणसाबद्दल जो इतिहास आहे तो जितका खरा आहे तो सातत्याने मांडण्याचा एक प्रांजळ प्रयत्न ह्याच्यातून करतो. मी मंजुश्रीताईंचे मनपूर्वक आभार मानते आणि असंच त्यांनी मार्गदर्शन जे सत्य आहे, जे खरं आहे आणि ज्याच्यामुळे आज उभा महाराष्ट्र उभा आहे अशा थोर विचारवंतांची माहिती नव्या पिढीला देण्याचं फार मोठं योगदान जे हे कुटुंब करत आहे त्याचे मी मनपूर्वक आभार. जय हिंद.